एक नंबर साईज भेटले ते। पण साईज बघा, हाईट बघा मित्रांनो। आकड्याला बघा चावतंय। भारी किळस काढलाय। आता मी स्टॉपवर पोचलोय आणि पाऊस खूप जोरात चाललाय। सकाळचे आता 5 वाजले, ते 1 तास झालाय आपल्याला। बघा पाऊस। तर आता बंदरावर पोचलोय। हे बघा या बाजूला कोरलाई फोर्ट दिसत असेल, किल्ला कोरलाई किल्ला आहे या बाजूला, आणि आपल्याला या साईडला जायचं आहे। आणि हा बघा, हा बरसा बनवलाय किळूस पकडण्यासाठी। तर असा बरसा आहे, हे हुक आहेत। या आतमध्ये चिखलात टाकल्यावर याला किळूस अडकतो याच्यामध्ये आणि ओढून काढायचा। तर दाखवतो। सकाळचा व्ह्यू बघा कसला भारी वाटतंय। या बाजूला कोरलाई गाव आहे आणि समोर कोरलाई किल्ला आहे। तर पाणी बघा, आता वरचं बघा, आता स्टार्ट झालंय। पाय जेवढा आतमध्ये टाकू तेवढा जाणार। आणि संतोषदा आणि शंकर पुढे गेलाय। आता नुसतं चिखल आहे आणि याच्यामध्ये किळूस असतात। तर आपल्याला बऱ्याचशा चिखलामध्ये जायला लागेल। बघा, जसं जसं खोल पाण्यात जाऊ तसं तसं पाय आतमध्ये जातील, कारण चिखल बराच आहे। हा बघा किरण या बाजूला आणि शंकर पण आहे। आपल्यासोबत मोहन पण आलाय, त्या बाजूला आहे। एक पाण्याची बॉटल घेतली सोबत, कारण चाललोय आतमध्ये, कारण चिखल बघा भरपूर चिखल आहे। चालायला थोडासा त्रास होतोय। इथला जो व्ह्यू आहे ना, एक नंबर दिसतोय। कारण तुम्ही सकाळच्या जर समुद्र किनाऱ्यावर येत असाल तर या ठिकाणी नक्की थांबा। आणि बघा समोरच कोरलाई किल्ला आहे आपल्या पाठीमागे। अजून भरपूर आतमध्ये जायला लागेल। बिना चपलांनी चाललोय आतमध्ये, आणि कालवे असू शकतात, तर थोडी भीती वाटते, कारण पायाला कालवे लागले तर। आता यांना सवय आहे, या साईडला आपण पहिल्यांदा आलोय किळूस काढायसाठी। आपल्या पाठीमागे रेवदंडा बीच आहे, त्या बाजूला रस्ता त्या बाजूला आहे। आणि जवळजवळ आपण बघा किती आतमध्ये आलोय। भरपूर चिखल आहे। कमी चालताना एवढा त्रास होते। आणि संतोषदा बघा 2-2 भाले हातात घेऊन चालते। किळूस शोधतायत। आणि या बाजूला मोहन आणि अंकुश, आणि हा बघा किरण दमलाय, आता पाणी पिते।
कारण भरपूर चिखल आहे आतमध्ये, एवढा अंतर टाकून आपण आतमध्ये आलोय. हे बघा चिखलावर पाय उठलेत. जोपर्यंत किळूस भेटत नाही तोपर्यंत आतमध्ये अजून चिखलामध्ये जायला लागेल. आतमध्ये चिखलामध्ये किळूस असतात. तर जास्त पाण्यामध्ये जे चिखल आहे समुद्राच्या बाजूला, तर त्या साईडला चाललेत ते. तर आपल्याला त्या बाजूला जाऊ आणि एखादा किळूस बघू भाल्यामध्ये भेटते कसा. तर खूप मेहनत आहे आतमध्ये बघा, भरपूर मेहनत करावी लागते किळूस पकडण्यासाठी. तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कसे किळूस काढले जातात आणि बाजारामध्ये एवढे महाग का असतात ते पण तुम्हाला दाखवतो. कारण ही साधारणपणे नेहमी मिळणारी मच्छी नाही आहे. कदाचित कधीतरी बाजारामध्ये पाहायला भेटेल तुम्हाला. एखाद वेळ जाळ्याला लागली तर. जास्त करून आपले आदिवासी बांधव आहेत तेच किळूस पकडतात आणि होडीला जर जाळ्यामध्ये एखाद गुतला तर भेटतो. बाकी चिखलामधला जो किळूस आहे एक नंबर असतो चवीला. अजून तरी भाळ्याला लागलाय नाही, चेक करतायत. आणि या बाजूला बघा पाणी निघत असेल तर या ठिकाणी एक किळूस आहे. किळूस लागलाय पहिला, बघा थोडासा भाल्याला लागलाय. तर मोहन चेक करते. तर खूप मेहनत आहे. हा बघा किळूस लागलाय. आता खूप मेहनत आहे, 15 मिनिटं जास्त लागले एक किळूस काढायला. तर आता मोहनने आकडा लावलाय. बघा किती मेहनत. दोघांना पण वरती येत नाही, एवढा आतमध्ये गेलाय. त्या बाजूला शंकर शिटी मारते कारण त्याने पण काढल्या वाटतं किळूस. अंतर बघा किती आहे, तिकडे आहे शंकर, एवढ्या लांब जायला लागेल. तर मित्रांनो हा बघा खूप मेहनत करावी लागली, पहिला किळूस भेटला बघा. बघा पलटे बघा किती फास्ट. ही आपली आदिवासी टेक्निक कशी वाटली बघा, एकदम भारी किळूस काढलाय. तर जवळजवळ 15-20 मिनिटं झाली एक किळूस काढायसाठी. खूप मेहनत आहे.
एक 2-3 फूट खाली गेलेला चिखलामध्ये. तर आता मोहननी पहिला किळूस काढलाय. खूप मेहनत आहे. आदिवासी पद्धती कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. असला मोठा, साधारण 4.5 फूट जास्त आहे. बघा दिसायला सापासारखा, पण चवीला एक नंबर आहे. आणि याला बाजारामध्ये भरपूर भाव आहे, कारण हा भेटत नाही. बघा किती जोर करते, अजून जिवंत आहे. हे बघा मी पाय टाकलाय आणि त्या बाजूला पाणी बाहेर येते. हे बघा, तर इकडे पण एक किळूस आहे. तर इकडे पण लागलाय मोठा. हा बघा, हा बेल दिसत असेल. आणि इकडून मोहन चेक करते आता. दुसरा किळूस पण लागलाय भाल्याला थोडासा, पण तो पुढे सरकतोय. तर आता चेक करता कुठल्या बाजूला गेलाय. या बाजूला जो बिल दिसत आहे याच्यामधून असा बिल असेल त्याचा. तर त्या बाजूला आता पुन्हा चेक करते. एवढ्या भागामध्येच कुठेतरी असेल. त्या बाजूला बघा हलकासा पाणी हलतोय. तर त्या साईडलाच आहे किळूस. हे बघा संतोषदा. तर बराच प्रयत्न केला पण हा किळूस काय लागला नाही. तर आता सोडून दिलाय, कारण टाइम वेस्ट होतोय त्याच्यामध्ये. भरतीचा पाणी पण लवकरच वरती येईल. तर आपण दुसरीकडे चाललो आता. किरणचा चिखलावरचा अनुभव काय आहे तो विचारू त्याला आपण. हा बघा किरण, किरण कसा वाटतंय? एक नंबर ना. आणि आतमध्ये कालवे आहेत. या बाजूला कालवे आहेत, त्या साईडला कालवे नव्हते, नुसता चिखल होता. खूप त्रास होतो, कारण ती किळूस जो आहे 3.5-4 फूट आतमध्ये जाते आणि त्याला परत भाल्याने वरती खेचून काढावं लागते. बघा इझी पाय टाकलं ना तरी एवढं आतमध्ये जाते. आता 6:30 वाजलेत आणि एकच किळूस लागलाय, तो आता मोहननी काढलाय तो. तर आता आपण कोरलईच्या गावाच्या त्या बाजूला चाललोय. त्या साईडला शंकर आहे आणि शंकरने आता आवाज दिला होता की या बाजूला या. जे रेग्युलर येतात त्यांना किळूस कसा असतो, कुठे लपलेला असतो हे लगेच समजते. पण जो नवीन माणूस असेल त्याला अजिबात काहीच समजणार नाही किळूस कसा काढला जातो. त्या साईडला आपण होतो, त्या साईडला कालवे बरेचसे होते. तर आपण कालवे सोडून थोडासा चिखलाच्या भागाला आलोय. त्या साईडला चिखल जास्त आहे. तर शंकरनी या साईडला किळूस बघितलाय आणि चेक करते तो. तर आपण त्याच बाजूला चाललोय. एकदाच या चिखलातनं बाहेर निघालोय, रिटर्न आलोय पाठीमागे. कारण आणि आता मी दाखवलं कमरे एवढ्या आतमध्ये गेलो होतो, तर रिटर्न बाहेर आलोय. या बाजूला जाम चिखल आहे, चालायला खूप त्रास होतोय. तर आपण या साईडला चाललोय आता. या साईडला जो किनारपट्टीचा भाग आहे त्या बाजूला बघू. तर आतापर्यंत आपल्याला 2 किळूस भेटलेत. एक मोहनने काढलाय तो आणि शंकरने एक काढलाय. आणि घाम बराच फुटलाय, कारण चिखलामध्ये चालून चालून बेकार हालत झाली आपली. हे बघा या बाजूला पण आता त्या बाजूला चाललोय. त्या बाजूला बघू आपल्याला किती मिनिट आहेत. किरण बघा कसा येतोय, अडकलाय चिखलात पार. आणि माझी पण हालत खराब झाली. हे बघा चिखल बघा.
चालूच शकत नाही. ज्याला अनुभव आहे आणि माहीत आहे तोच माणूस याच्यात जाऊ शकतो. कारण एवढा चिखल आहे ना या बाजूला, तू बघितलं असेल तुम्ही आता, तर खूप त्रास होत आहे. आणि किळूस काढायला पण भरपूर मेहनत आहे. कारण वेळ वाया जातो, जास्तीत जास्त वेळ वाया जातो. 1-2 तासामध्ये एखाद 2 किळूस भेटत आहेत. बाकी काढायला पण भरपूर उशीर झाला. आता तुम्ही बघितलं असेल मोहननी जो पहिला किळूस पकडला, मस्त साईज भेटली त्याची. आणि एक शंकरने काढलाय. त्या बाजूला शंकर होता तर आपण दाखवू शकलो नाही, कारण चिखलामधून त्या बाजूला जायला बराच टाईम लागतोय. तर आता आपण या बाजूला चाललोय पुढे, आणि पुढे बघू काय मिळते आपल्याला अजून. भरतीचा पाणी आता थोड्या वेळाने वरती येईल. मी एक काढलाय किळूस, दाखवतो. बेकार दमलोय पार. बघा किती मेहनत करावी लागली एवढ्याशा किळसासाठी, पण कसला भारी. आकड्याला बघा चावतंय. बोट जर तोंडामध्ये गेला ना तर मग बघायलाच नको. बोट तोडून टाकेल. जो इचा नसतं ना आपला येईल त्या टाईप आहे तो, पण त्याचे दात आणि याचे दात. पण याला जास्त जोर आहे, इथनापेक्षा जास्त जोर करतो हा. मोहन या बाजूला आहे, रेवदंडा ब्रिजच्या बाजूला. हातात भाला आणि 2 गज आपले जे आकडे एवढा घेऊन चालायला लागते. तो भाला दिसत आहे तो पूर्ण भिड्याचा आहे. शंकर चेक करते आता. आणि त्या साईडला संतोषाला लागलाय किळूस. तर हा बघा संतोषदानी काढलाय, मोठा आहे भरपूर, कारण जोर करायला लागते. ताकद बघा किती लावायला लागते. भरपूर मोठी साईजचा आहे, पण भरपूर चिखलामध्ये गेलाय. बघा दोघांना पण वरती येत नाही. आणि हा बघा साईज बघा मित्रांनो, साईजच बघा कसली मोठी आहे. काम झालं, काम 25 झालंय आपला. कारण एवढ्या मोठ्या साईजचा भेटलाय, जो आपण फिशिंग रॉडला पकडलो होता योगदादानी त्याच्यापेक्षा मोठा आहे. तर मित्रांनो भारी साईज भेटले, संतोषदाने काढलाय. कारण मी हे बघा मोठ्या साईजचा काढलाय त्यांनी, दाखवतो किती मोठा साईज आहे ती. बघा काम झालंय, भारी भेटला. बघा 2-2 गज लावायला लागले, तरी पण वरती येत नव्हता. आता बाहेर चाललोय आणि बाहेर गेल्यानंतर दाखवतो किळूस किती भेटलेत. संतोषदाने 2 काढलेत आणि मोहनने 1 काढलाय. आणि आता बाहेर चाललोय. पाणी भरतीचं पाणी वरती आलाय, दम पण जाम लागलाय. ते बघा शंकर आणि संतोषदा पुढे चाललाय, मी पाठी आहे. किरण आधीच दमला, किरण बाहेर गेलाय. चिखलामध्ये चालायला भरपूर त्रास होते. आणि आता पूर्ण बाहेर आलोय हे बघा. आणि आपण भरपूर आतमध्ये गेलो होतो, तिथे झाडं दिसत आहे, तो बेड टाईप त्या साईडला. तर आता किळूस दाखवतो. व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्यासाठी आपण अशाच नवनवीन पद्धती दाखवणार आहोत. आणि आता मी बाहेर आलोय.
पहिले हातपाय धुवायला लागतील. त्यामुळे आपल्याला मार्केटमधनं जायचं आहे. दुसरे कपडे नाही आणलेत, ह्याच्यावरच आलो आहे. पूर्ण घामाने भिजलो आहे. हातामध्ये एक आकडा आहे गज किळूस काढायचा. हे बघा संतोषदाने 2 काढलेत, अंकुशने शंकरने एक. मस्त मोठ्या साईजचे किळूस. साईज बघा मित्रांनो, एक नंबर साईज भेटले हे बघ. आणि असे मार्केटमध्ये पण भेटणार नाही या साईजचे तुम्हाला, कारण कदाचित असे किळूस लागतात, जाळ्याला पण लागत नाही तेवढे मोठे. तर हा बघा कसला आहे मोठा, एकदम खतरनाक साईज आहे बघा. काही लोक किळशी बोलतात आणि आपण किळूस बोलतो, तर शब्द 2 आहेत. पण असा एकच हा बघा किरण. किरण अर्ध्या रस्त्यातनच पळाला. पण साईज बघा, हाईट बघा मित्रांनो, साधारण 8 फूट जास्त आहे. 10 फूट धरून चाला, 9.5 फूट. हे बघा 9.5 फूट आहे. आणि आता किरण पिशवीत भरते. मोठी साईज भेटली, ही मस्त साईज भेटली दोन्ही. एक बारीक शंकरने पकडला, हा बघा बारीक साईजचा. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा कशी वाटली व्हिडिओ. आणि किळूची साईज बघा खूप भारी आहे. तर आता घरी चाललो आहे. त्या बाजूला अंकुश आहे माझ्यासोबत. आणि किळूस तुम्हाला दाखवले मस्त साईजचे. खूप मेहनत लागली, 3 तास लागले. आणि 3 तासामध्ये आपल्याला 5 ते 6 किळूस भेटले. आणि हे बघा चाललो आता घरी. आज समोर दिसतंय, दिसत तसं नाही, जवळजवळ 4.5 फूट खाली चिखलामध्ये जायला लागतंय. संतोषच्या घरी आहे आणि जे किळूस आहे ते आता कापून घेतो. कटिंग चालू आहे. तर मच्छी बघा 2 किळूस कापलेत आणि अजून एक बारीक आहे.